करंजाडी डोंगरावरती त्या हिल स्टेशनवरची पहिली पायरी आपण या ठिकाणी जिंकलेली आहे असं म्हणू शकतो। हे बघा आपला हायवे किती दूर आहे, या ठिकाणावरून आपण इकडे आलेलो आहे। हायवे आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी RMC प्लांट्स वगैरे वसलेले आहेत। ती पुढे जी वस्ती आहे ती कॉलेज फाटीच्या अपोजिटवाली नवीन वसाहत, तीही चांगली नावारूपाला आलेली आहे। त्याचप्रमाणे अजून आम्हाला मोठा डोंगर सर करायचा आहे। ही जी टेकडी दिसते ही 2 नंबरची टेकडी आहे आणि याच्यानंतर तो पुढे जो डोंगर दिसतो पुढे त्याच्या एंडला राईट साईडला आम्हाला जायचं आहे। तो एंड आहे डोंगराचा, तुम्ही बघू शकताय हे सुंदर असं दृश्य। एक मालवाहू गाडी पण जाते तुम्हाला दिसेल आता, एक मालवाहू ट्रेन या ठिकाणी पास होते। दिसते नमस्कार दोस्तों, आजचा हा ट्रॅक करंजाड हिलचा पूर्ण माहिती पर्व असणार आहे। या ठिकाणी आमचे बंधू अनिल पाटील ऑलरेडी पुढे गेलेले आहेत। मी ब्लॉग काढण्याच्या नादात पाठीमागे राहिलो। एकदम असा उंचचा उंच टेकडा या ठिकाणी दिसतोय आणि आपण आज बऱ्याच दिवसानंतर अगदी ह्या हिल स्टेशनच्या वरच्या डोंगरावरती जाणार आहात। तिथलं पण शूटिंग तुम्हाला दाखवेल। पण ॲक्च्युली हा ट्रॅक करताना लहान मुलांना घेऊन येऊ नका, कारण खूप स्लिपरी आहे। सुरुवातीचे 2 टेक तरी असे आहेत की ज्या ठिकाणावरून जर का तुम्ही खाली घसरला तर अगदी पायथ्याशी जाऊन पडाल आणि जीवितहानी पण होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। तर या करंजाडी हिलला भेट द्या, खूप इंटरेस्टिंग आहे। ट्रॅकर्स लोकांसाठी खूप चांगली पर्वणी आहे, म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावरती। या ठिकाणी येण्यासाठी पनवेल स्टेशन खूप जवळ आहे, कामोठे स्टेशन जवळ आहे। कामोठे म्हणजेच खांदेश्वर स्टेशन, तुम्ही या ठिकाणाहून येऊ शकता। मी आता बोलल्याप्रमाणे आमच्या बंधूला जिकडे येऊन बसलेत बघा, माझ्या पुढे दमून बसला आहे इकडे। अजून आम्हाला अगदी इथेपर्यंत जायचं आहे। हा टॉप आहे, असे 3 टॉप अजून आम्हाला कव्हर करायचे आहेत। ढग डोंगरा उतरलेत। असा नजारा संडेच्या पहाटे पहाटे बघायला मिळणं म्हणजे खूप आनंदाची पर्वणीच आहे। आपल्या अगोदर पण काही ट्रॅकर्स मोहीम पत्ते करायला पुढे गेलेले आहेत। हा जो टेक दिसतोय हा ॲक्च्युली काय शेवटचा टेक नाही आहे, हा 3रा टेक आहे। कोणी सांगितलं असेल की हा टेक किंवा हा हिल आपण लगेच पोचू शकतो, असं काय नाही आहे। खूप टाईम जातो याच्यामध्ये, खूप पावर लागते। त्यामुळे येताना पाण्याच्या बॉटल्स, थोडा खाऊ वगैरे घेऊन या, म्हणजे हा ट्रेक पूर्ण करता येईल तुम्हाला।
हेड बघ, अजून टेक खूप दूर आहे, खूप दूर जायचं आहे. चला, एवढ्या गवतातून जायला लागते. हे बघा, आमचा अनिल एवढ्या गवतातून पुढे चाललाय. खूप स्लिपरी आहे, पाऊस नुकताच पडून गेलाय. हा ह्या डोंगरमाथ्याचा तिसरा टेक आहे किंवा तिसरी टेकडी म्हणू शकाल. इथे नाही संपलेली, अजून पुढे. डोंगर पठारावरती असणाऱ्या ह्या चिनुकल्याशा फुलांचा आता बहर आलेला आहे. या ठिकाणी याला आपण गवर म्हणतो. गौरी गणपतीच्या दिवशी ह्या गवरचा पूजनासाठी उपयोग केला जातो. ही बघा, केवढी सारी गवर या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फुलं, जसं की तुम्ही पुढे बघताय ही व्हाईटवाली फुलं. ही कशाची फुलं आहेत ती मला नाही माहिती, पण उन्हाळ्यामध्ये एकदम ओसाड पडणाऱ्या या डोंगरांवरती ही फुलं नवचैतन्य देण्याचं काम करत आहेत. इकडे बघा, इकडे पण गवळ खूप प्रमाणात उगवलेले आहे. पण आपल्या भगिनी एवढ्या वरती येऊन गवर काय घेऊन जाणार नाहीत. त्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी पण खूप सारी गवर आहे. करंजाडे हिलच्या पायथ्याला जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला खूप सारी गवर भेटून जाईल. गणपतीमध्ये गवर शोधण्यासाठी इतरत्र भटकण्याची गरज नाही आहे. हा आमचा जरा काटेरी मार्ग आहे. जंगल अगदी हिरवंगार आहे, शांत वातावरण, शुद्ध हवा. अजून काय हो, आपला तो टेक त्या टेकडीवरती पोहोचायचं. अजून दूर आहे, मंदिरला बी दूर आहे. तुम्हाला विश्राम करण्यासाठी या ठिकाणी कातळ, मोठा कातळ या ठिकाणी आहे. इथे थोडा वेळ तुम्ही विश्रांती घेऊ शकाल. जर का दमला असेल तर, काही खाऊ वगैरे आणला असेल तर या ठिकाणी खाऊन तुम्ही पुढे निघू शकता. हा लास्ट टेक आहे. अनिल पाटील बरोबर आहे ना, हा लास्ट टेक आहे. पण तो दिसतोय जवळ, पण तेवढा जवळ नाही आहे, तो खूप दूर आहे. हा मी आता कातळ बोललो तो इथून असा. या ठिकाणी एक छोटासा लेक पण आहे. बहुतेक या ठिकाणी राहणारी जी लोक आहेत ती ह्या दिवसामध्ये गुरे चारायला येतात, त्यावेळी ह्या पाण्याचा गुरांना पिण्यासाठी वापर होत असावा. ह्या जंगलामध्ये वन्य प्राणी असण्याची पण शंका आहे. पण आम्हाला एवढे वर्ष झालं, आम्ही ट्रॅक करतोय, 2-3 वर्ष झालं ह्या डोंगरावरती कंटिन्युअसली. आम्हाला कधी काय दिसलं नाही आहे. अगदी छोटा साप पण नाही दिसला. तरी पण काळजी म्हणून त्या ज्या गोष्टी तुमच्याबरोबर असायला हव्यात ट्रॅक करताना, त्या नक्की तुम्ही कॅरी करा. कोणाचे भूलथापांना बळी पडू नका, सगळ्यात महत्त्वाचं. दरी अशा खोल आहेत, ढग अगदी तुमच्या हाताला लागतील अशा प्रमाणे दिसतात. हा नजारा काही औरच आहे. ह्या नजाऱ्याचा आनंद घ्या. डोंगराच्या माथ्यावरती
आपल्याला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आपल्याला जास्त वेळ थांबायचं नाही. आपण बरोबर 7 वाजता डोंगर पायथ्याशी होतो. तिथून आपण डोंगर पायथ्यापासून बरोबर 7 वाजता आपला कार्यक्रम चालू केला आणि वरती आपण बरोबर 8 वाजता पोहोचलेलो. 1 तासाचा हा ट्रेक आहे, पण तुम्ही नॉनस्टॉप आला तर हा अर्ध्या तासामध्ये ट्रेक तुम्ही कवर करू शकता, जो आम्ही याच्या अगोदर पण केला आहे. आज ॲक्च्युली फोटोशूट करण्याच्या नादात किंवा व्हिडिओज बनवण्याच्या नादात आम्हाला वेळ झाला. तसेच मध्ये मध्ये आम्हाला ट्रेकर्स भेटत होते. त्या ट्रेकर्सना मार्गदर्शन करता करता वेळ गेला. त्यांचे फोटो काढण्यामध्ये, त्यांचे व्हिडिओज बनवण्यामध्ये आमचा वेळ गेला. पण आम्ही आता चाललो आहे आणि खाली उतरायला आम्हाला फक्त मला वाटतं 20 मिनटं जातील. अनिल पाटील बरोबर बोलतोय, 20 मिनटामध्ये आम्ही खाली पोहोचेन. ॲक्च्युली हा पूर्ण ट्रेक तुम्ही नॉनस्टॉप केला तर पूर्ण ट्रेक खालून वरती येणं, वरतून खाली जाणं 1 तासात कंप्लीट होऊ शकतो. उंची वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे अनिल पाटील साहेबांचा. ह्याच्या वेली एवढ्या ताकदवर आहेत, तुम्ही बघू शकतात. वेलींची ताकद बघा. नाही, हे ॲक्च्युली तरी तुटलेलं आहे. ही बघा, ज्या ठिकाणी अनिल पाटील लोंबकाळत होते. एवढी नाजूक वाटते, पण पूर्ण भार त्यांचा त्यांनी पेललेला आहे. ट्रेक करता करता त्यांचं 8 किलो वजन कमी झालं आहे. आत्ताच कळलं मला. त्यांना काही वजन वाढवण्याच्या टिप्स पण आपण दिलेल्या आहेत. केळी खाणे, दूध पिणे. तर ते आता चालू करतील आणि वजन वाढवतील अशी आशा करूया. बघायला गेलं तर मुंबईच्या अगदी जवळ असा हा करंजाड हिल नावारूपाला आलेला नवीन ट्रेकरसाठी पर्वणी असणारा असा गड म्हणू शकतात. या ठिकाणी पनवेलपासून अगदी हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी हा ट्रेक आहे. अगदी फॅमिली पण या ठिकाणी येऊन हा ट्रेक करू शकतात. मस्तपैकी 1 दिवसाची पिकनिक जरी काढायची म्हटलं तरी पण तुम्ही काढू शकतात. या ठिकाणी अगदी संध्याकाळी 4 वाजल्यापासून खूप गर्दी होते. अगदी पायथ्याशी थोडे थोडे डोंगर रांगा आहेत, त्या ठिकाणी बसून लोक एन्जॉय करतात. घरातून आणलेल्या जेवणावरती इथे ताव मारला जातो. या ठिकाणी अगदी पुण्यापासून कर्जत, नालासोपारा या ठिकाणावरून ही लोक आता गर्दी करायला लागलेले आहेत. अगदी रिचेबल हा ट्रेक आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय धुकं अगदी पायथ्याशी पोचलेलं आहे असं वाटतंय. जरा झूम करून दाखवतो. एवढा विहंगम असा नजारा. पुढे तरी डोंगर दिसतच नाहीये, एवढं धुकं पसरलंय. या धुक्यामध्ये महाबळेश्वरला ट्रेक करतोय काय, महाबळेश्वरला फिरायला गेलोय असा आनंद येतोय. बघा पुन्हा एकदा बघा. अप्रतिम गर्द झाडी. आपण ह्याच झाडीतून आता आलोय. गर्द झाडी. तो पण
टिकला आता. जांभळ्या कलरची देखणी फुलं आहेत. ह्याच्या कळ्या पण खूप सुंदर दिसतात ॲक्च्युली, नाही का? कुडकुडीत आपण खाली ही असते हा, ते पाणी पिऊन नाही. गुड बाय हिल स्टेशन करंजाडे हिल. आई लव यू. हम आएंगे बार बार. आपला ट्रेक इथे संपलेला आहे. तुम्ही बघू शकताय पाठीमागे डोंगर संपलाय. अनिल पाटील दिसतात का मी दाखवेन तुम्हाला. आणि हा ट्रेकची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा. मजा करू. बाय बाय. हा दिसतोय एवढासा डोंगर, पण तो एवढा नाही आहे. असेच डोंगर याच्यावरती कमीत कमी 5 आहेत. प्रत्येक वेळा असं वाटतं की हां आता मी हा डोंगर कंप्लीट केला आहे, म्हणजे जवळजवळ टेकाला पोचलो असेल, त्याच्या माथ्याला पोचलो असेल. पण तसं नाही आहे. पूर्ण घाम निघून जातो अंगात. एक पाण्याचा कचरा राहत नाही, अशी परिस्थिती होऊन जाते. तर हा ट्रेक मुंबईच्या जवळ आहे, पनवेलपासून हाकेच्या अंतरावरती. सगळ्यांनी या ह्या ट्रेकचा आनंद घ्या. बाय बाय.